मला वाटलं तेच बोलता म्हणून. बर 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 काय सर, शेतकरीना तुमचं बघून तुमच्याकडे माल आणला बरोबर. बर. मी तुमचं व्हिडिओ ऐकून डाळिंबचा बगीचा लावला सर जानेवारीमध्ये. अरे वा वा वा, आमचं बघून आमच्याकडे मला पण आमच्या व्हिडिओ बघून तुम्ही डाळिंबाची बाग लावली. तुमचे व्हिडिओ बघून मी डाळिंबचा बगीचा लावला. बर बर बर. हो. अच्छा, जालना का आपला जिल्हा? हो, तालुका बदनापूर, जिल्हा जालना, धामणगाव गाव आहे पहा. बर बर. काय नाव? अरुण अनपट. बर. हो, म्हणजे 3 वर्षापासून आपण व्हिडिओ बघतो आपण कंटिन्यू. म्हणलं आता चला आपण डाळिंबच लावू म्हणलं आता. अरे वा, ह्याच्या अगोदर कुठली पिकं घेतली होती आपण? याच्यात हेच कापूस, सोयाबीन, पेरू आहे माझ्याकडे 1 एकर. बर. हो. अच्छा, तुम्ही काही काळजी करू नका. आता तुम्ही मला पहिला प्रश्न विचारला की मला गायडन्सवाल्याची जरूरत आहे. हो हो, तुमच्या बरोबर आहे. आजूबाजूच्या ज्या गावं आहेत त्याच्यामध्ये हो. पहिल्यांदा तुम्ही डाळिंबाची कुणाकडे शेती असेल त्यांच्याकडे हो. जा, जवळचा, हो हो. आणि त्यांना विचारा की आपल्या भागात गायडन्सवाला कोण येतोय. बर बर बर. आणि ते जर तुम्ही केलं आणि तुम्हाला जर त्यांच्या रुटीन मधील म्हणजे जवळच्या रुटीन मधला डॉक्टर जर पोहोचले हो हो. तर तुम्हाला फी कमी जास्त म्हणजे लागेल. हो ना, आणि बरोबर आहे ना. मी जर सुचवलं लांबून जर तो डॉक्टर तिथं येणार असतील तर मग त्यांची फी वाढायला नको. म्हणून हो. तुम्ही तिथला पहिल्यांदा आजूबाजूचा शेतकरी शोधा. आणि बरं. जर तुम्हाला असं वाटलं की मला सापडत नाहीये तर मला आजूबाजूची गावांची नावं सांगा. मी माझ्या सॉफ्टवेअर मध्ये तुमच्या जालना तालुक्यातल्या आपल्या जालना जिल्ह्यातल्या बदनापूर ना, हो हो. बदनापूर तालुक्यातली सगळी गावं माझ्याकडे सॉफ्टवेअरला चेक करतो आणि प्रत्येकाला विचारतो किंवा बरं. चांगल्यातला चांगला डॉक्टर कोण असेल तो बरं, मला बरं. सांगा. मला अरुण अनपट साहेबांना द्यायचं आहे. बर 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 बर. मी तुम्हाला कुठे महाराष्ट्रात काही अडचणी डाळिंबाच्या बाबतीत हो तिथं हो. आपण पोहोचू शकतो. एवढं हो, आपलं सर. लाखो शेतकरी जॉईन झालेले आहेत. हो ना, हो ना, आहे ना, आहे ना, भरपूर आहे ना. हो 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 हो. तेच म्हणलं सरांचं काम खूप चांगलं आहे सर तुमचं, कारण की व्हिडिओ बघून जागेवर न देता माल तुमच्याकडे पोहोच करतात. हो हो हो. हो, त्याच्यामुळेच. तर माझं हेच आव्हान आहे की आपण जाग्यावर नका देऊ, मी कुणालाच म्हणलो नाही, किंवा मार्केटमध्ये माझ्याकडे आणा हेही म्हणलो नाही. हो ना, हो ना, हो कदाचित ना. तुमच्या शेजारी कुठलं मार्केट असेल ते चांगलं असेल तिथं जा. हो. मग आमच्याकडे महाराष्ट्रात 3 मार्केट आहेत, हो ना. नाशिक, पुणे, इंदापूर. तुम्ही कुठे इंदापूर. येऊन चेक करू शकता. जर आपल्याला केडी चौधरी योग्य वाटले हो. तरच आमच्याकडे, अन्यथा तुम्हाला तुमचे पर्याय खुले आहेत. बरोबर बरोबर. हा, कारण डिपेंड आहे. हा तुमच्यावर डिपेंड आहे. पण तुम्हाला जिथंही काय अडचण येईल तिथं हो. मला कधी फोन करा, मी तुम्हाला सहकार्य करेल. कारण उद्याच्या बरं. भविष्यात रेट काय वाढणार आहे, पडणार आहेत का वाढणार आहेत, हे ज्यावेळेस शेतकरी भयभीत होतो त्यावेळेस त्यांना आधाराची गरज असते. हो, बरोबर. हा, आता तुम्ही माल लावायच्या अगोदर मला कॉन्टॅक्ट केलेलं आहे. हो सर. हा, तर तुम्हाला फार अगदी लागवडीच्या कोणती रोप आहेत ना, आता शरद टिश्यू कल्चर मिळवण्यासाठी सुद्धा मी खूप मदत केलेली बऱ्याच लोकांना. अच्छा अच्छा अच्छा. हा, तर काही अडचण नाही. पण तुम्हाला ह्या व्हिडिओ पाहून म्हणजे असं एक आपल्या तरुणांना उद्याच्या भविष्याचे वेध हे कुठंतरी शेती व्यवसायातनं चांगले व्हावेत या भावनेतनं तुम्ही डाळिंब पिकाकडे वळालाय. हो सर. पण हे तुम्ही आमच्या व्हिडिओतनच पाहून वळाला की आजूबाजूला अजून काही शेतकऱ्यांना तुम्ही प्रोत्साहन त्यांचं नाही, घेतलेलं? कसं आहे सर, तुमचे आपले व्हिडिओ 3 वर्षापासून मी बघतो समजा. पण दरवर्षी लावितो, कोणी इतर शेतकरी मागं वाढतात, डाळिंबला रिक्स आहे, डाळिंबातले रोग येते, तिथले रोग येते, असं आम्ही काढले बाबा, तुम्ही लावून राहिले. असे 1-1.5 वर्ष माझे असेच तसेच गेले. बर बर. मग ह्या वर्षी काय केलं मी, ठामपणे जाऊ दे बाबा, आपल्याला आपलं नॉलेज आहे तेवढं, असं काही नाही की आपण शेतकरीच आहे ना. आणि ठामपणे विचार केला आपल्याला डाळिंब लावायचेच. लावले सर मी. जानेवारीमध्ये लागवड आहे आपली, आता पहिली टॉपिंग करायची आता. बर. हो. अच्छा. तर सरांना एकदा सर कॉन्टॅक्ट करू म्हणलं. मी आता 2-2 पिढ्या 3-3 पिढ्या डाळिंबाची शेती सोडून शेती केली असे 70-70 वर्षाचे शेतकरी अनुभवलेले आहेत. हो ना, नाही नाही. त्यामुळं एखादं वर्ष खराब पण येऊ शकतं. मी म्हणत नाही की दरवर्षी तुमचे डाळिंबाचे पैसे बनतील. नाही, आहे ना सर तसं. एखाद्या वर्षी निसर्गाच्या ह्या वर्षी पण खूप वादळ झालं आमच्याकडं, तर बऱ्याच शेतकऱ्यांचे फळं खाली पडलेले, असं निसर्गाच्या आपत्ती पुढे नाही करू शकत ना काही. हो, पण हो. उद्याचं जर प्रोत्साहन वाढवायचं असेल तरुणांचं शेती व्यवसायामध्ये तर त्यांना एकमेव पीक आता माझ्या नजरेत तर डाळिंब आहे. हो. पण त्या भागातल्या मातीचा अभ्यास करून, वातावरणाचा अभ्यास करून जी पिकं असतील ती लावली हो. पाहिजेत. पण हो. त्यातली त्यात जर होत असेल, मुरमाड आणि झित्र्याची जमीन असेल तर हम्म. त्याच्यामध्ये डाळिंबाला प्राधान्य दिलं पाहिजे. हो आणि ना. डाळिंब हे पीक असं आहे की देशात तर खाईलच, म्हणजे खाल्लं जाईल, पण परदेशातही जाईल.
आणि अगदी हो. खराब झालं तर त्याच्यावर प्रोसेसिंग पण होईल. हो, भरपूर म्हणजे त्याचं वरचं लेबल सुद्धा वेस्ट जात नाही सर. हो 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 हो. अच्छा असं आहे ना. हम्म. नाही, काही बरं. अडचण नाही. तुम्ही संवाद साधला. तुम्हाला उलट इतरांनी निगेटिव्ह करून ठेवलेले आहे. मी तुम्हाला प्रोत्साहनच देईल आणि मी देण्यापेक्षा इतर शेतकऱ्यांच्या ज्यावेळेस मुलाखती ऐकसाल तुम्ही माझ्या हो. याच्यावरती, ऐकलं, भरपूर ऐकलं सर लय. आणि इथून पुढे तुमच्यासारखे जर होतकरू तरुण असतील, आता तुम्ही हं. कमी वय दिसतंय तुमचं. हो सर, काय 22-23 वर्ष हा, नाही. म्हणजे त्या आवाजावरून तुम्हाला तुमचं वय मला कमी वाटलं. हो तर ना, हो ना, हो ना. तुमच्यासारखे कमीत कमी 5-10 आपले सहकारी मित्र शेतकऱ्यांच्या कुटुंबातले, हो, हो. त्यांना प्रोत्साहन द्या. त्यांच्या 10 कुटुंबामध्ये जर हे पीक लागलं हो, आणि हो. त्यांच्या घरामध्ये जर काय बदल झाला नाही, तर बाजरीन, हुलगण, मटकीन, कापूसन, कांदा याच्यामध्ये आपलं आयुष्य बदलत नाही. नाही, नाही. कधीच नाही बदलू शकत. फक्त कापूस, सोयाबीन हे जे काय होईल समजा जे जे परिस्थिती आहे आपली फक्त टिकून ठेवीन ते. एक तर वर जाणार नाही आणि खाली बी येणार नाही. हो 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 फक्त जे झाली का ॲक्टिव्ह तेवढं चांगलं राहील. हो 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 पण हो आर्थिक परिस्थिती बदलायची म्हणलं आपल्याला अशीच काहीतरी पिकं करावं लागणार आहे. हो आधुनिक पद्धतीने शेती करावं लागणार हो आहे. हो 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 हो. मी पण खूप विचार केला ना त्या गोष्टीवर. हो. त्यामुळं आता एकतर शेतकऱ्यांच्या मुलाला मुली दिल्या जात नाहीयेत. हो, हो. ते एक पण मोठा प्रॉब्लेम सर. मोठा प्रॉब्लेम म्हणजे आम्ही आजूबाजूच्या गावात किंवा माझ्या गावात जरी पाहिले तरी 30-35 तरुण आज हो. 35-40 कडे गेलेले आहेत, त्यांना मुली नाहीयेत. हो. नाही, नाही. भरपूर आहे सर. हा, आणि शेतकरी शेतकऱ्याच्या मुलाला पोरगी देत नाही. हो. शेतकरी शेतकऱ्यालाच व्हॅल्यू देत नाही कधी. हा, ते म्हणतो एक तर नोकरीवाला पाहिजे, तर उद्योजक पाहिजे. मग शेतकऱ्याच्या हो. मुलाला कोण मुलगी देणार? नाही ना, नाही ना. नाही. तिथं जिथं डाळिंब आहे आणि जिथं पैसे लाखात नाही करोडोत करतायत, तिथं आता उलट शेतकरी मध्यस्थी घालतोय, अरे त्या बागायतदाराला माझी मुलगी द्यायची. बरोबर आहे सर. बाकीच्या व्यक्तीला जर आपली परिस्थिती चांगली दिसली बुवा, आपली उलाढाल चांगली दिसली, ते स्वतः येऊन म्हणणारच आहे ना शेतकऱ्यांना. हम्म. ते तर आहेच ना. आणि शेती ही शाश्वत आहे. कोरोनामध्ये सगळे उद्योगधंदे बंद पडले होते, पण शेती चालली होती. हो. शेती नाही बंद पडली कधीच. हा, शेती बंद पडली नाही आणि पडणार बी नाही. त्यामुळे हो, तुम्ही हो. बिनधास्त डाळिंब लागवडीसाठी अजून 10 जणांना प्रोत्साहन केलं आणि तुमच्या भागात कमी डाळिंब असेल तर त्याच्यात एक फायदा असा आहे अजून दुसरा, की आपल्याला एक दिवशी 100 कॅरेट तोडण्यापेक्षा आपण 25-25 कॅरेट तोडली आणि उद्या 100 कॅरेट 4 जणात मार्केटिंग केलं विरळून हो. तर हो, अख्खी हो. बाग खाली करण्याची गरज पडत नाही. हो, हो. बरोबर आहे. त्यामुळे आजूबाजूला 4 बागा पाहिजे, नाही तर मग आपल्याला एक तर मार्केटिंग करता येत नाही किंवा जागेवर व्यापारी येत नाही. हो ना, ते तर आहेच ना सर. थोडंफार असलं जागेवर बी येऊ शकत नाही. हो, तिथं जर 10 बागा झाल्या तर तुम्हाला जागेवर व्यापारी येतील. हो, ते तर आहेच ना सर. हा, त्याला बी तुम्हाला यायला परवडलं पाहिजे ना. मार्केटपर्यंत यायची गरज नाही. पण असं वाटलं की जागेवरचा लुटतोय माणूस, तर मोकळं मार्केटला गेलं पाहिजे, मग पाहिलं पाहिजे. हो, हो, हो. काय अडचण नाही. तुम्ही चुकून का होईना मला फोन लागला तुमचा. नाही सर, मी सकाळी कॉल केला होता तुम्हाला, पण मग आता तुमचा आल्यानं मग मला कसं वाटलं, मी एक दुसऱ्या व्यक्तीला फोन लावला होता डाळिंब कन्सल्टिंगसाठी. मला वाटलं तेच बोलते म्हणून असं वाटलं मला. अच्छा. नाही, मी तुम्हाला डाळिंब गायडन्स करणारे जे व्यक्ती आहेत ना, भले जालना जिल्ह्यात कुठलाही तालुका असू द्या, हो, हो. तिथून तुम्हाला जॉईंट होणारा किंवा तुमच्याच तालुक्यात एखादा गायडन्सवाला असेल तर मी माझ्या शेतकऱ्यांच्याकडनं तिथल्या आजूबाजूची गावाची नावं द्या, मी शोधून देईल. तुम्हाला लय कष्ट पडलं ना, तुमच्या आजूबाजूला 10-5 गावाची नावं द्या. तिथं माझा जर डाळिंब शेतकरी असेल तर त्यांना विचार, बाबा चांगला डाळिंब गायडन्सवाला कोण आहे. बरं. मी तुम्हाला नक्की मदत करेल. 100% कॉल करीन सर. मी अजून शोधतो आणि नाही शेवटी परत तुम्हाला कॉल करतो हा, तेव्हा. मग तुमच्या शेजारची गावं द्या, 5 किलोमीटर, 10 किलोमीटर, हो ना, 15 किलोमीटरच्या आतमधली द्या. देईन. मी 100% तुम्हाला देईन. गायडन्सवाला देईल. बरं. चालेल. ओके सर, खूप छान वाटलं तुम्हाला बोलून. धन्यवाद. ओके, थँक्यू सर. कारण मी सुद्धा एक शेतकऱ्याचाच मुलगा आहे, त्यामुळे मला शेतकऱ्याच्या बद्दल खूप आपुलकी आहे. हो ना सर. हो. हो. ठीक आहे. थँक्यू सर. ओके, धन्यवाद. हो.